नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना होळी सणाच्या शुभेच्छा. संपूर्ण देशभरामध्ये विविध प्रथा आणि परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. आपल्या राज्यातही प्रांतानुसार होळी साजरी करण्याची पद्धत बदलते, पण कोकणातला शिमगोत्सव काही औरच असतो. गणेशोत्सव आणि शिमग्याला गावी जाण्यासाठी चाकरमानी वर्षभरापासून वाट पाहत असतो. तेव्हा होळीला नेमकी कोकणामध्ये काय परंपरा असते, काय वैशिष्ट्ये आहेत इथल्या होळीची, शिमगा कसा साजरा केला जातो हे जाणून घेऊयात कोकणचं शिमगो या आपल्या विशेष कार्यक्रमातून. मंडळी, कोकणच्या मातीमध्ये चैतन्य भरलेले आहे, त्यामुळे सर्वच सण कोकणी माणूस उत्साहात साजरे करतो. तळ कोकणामध्ये सणांची मोठी परंपरा आहे. शिमगोत्सवाची ही अशीच एक मोठी परंपरा कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. खरं तर मार्च महिन्याच्या फाल्गुन पंचमीपासून प्रत्येकाच्या कानामध्ये आवाज घुमतो, तो म्हणजे आयना का बायना घेतल्याशिवाय जायना, शबय शबय होय. या शिमगोत्सवाचं आणि कोकणी माणसाचं वेगळं नातं आहे. 21व्या शतकात सुद्धा हा सण रूढी परंपरेनुसारच साजरा केला जातो. सिंधुदुर्गातले गावकरी आणि चाकरमानी एक दिलानं हा सण कसा साजरा करतात पाहूयात. आईना किंदीचा वंडा रे वंडा, आमच्या खेमाला सोन्याचा गोंडा रे फोडे. मंडळी, हे दृश्य पाहून तुम्हाला कोकणातल्या प्रत्येक गावागावात शिमगोत्सवाची कशी धूम सुरू आहे याचा अंदाज येईल. कारण शिमगा म्हणजे कोकणी माणसाचा गणेशोत्सवा खालोखाल मोठा सण. त्यामुळे त्याची तयारीही त्याच उत्साहामध्ये सुरू असते. हिरवाईचा गशालू कोकणच्या भूमीला गो, लाल माती हिरवाईचा गशालू कोकणच्या भूमीला गो. माझ्या देवाचा माझ्या देवीचा माझ्या देवाचा देवीचा सोहळा सजतोय शिमग्याच्या महिन्याला गो. काही गावात 5 दिवस तर काही ठिकाणी आठवडाभर शिमगा साजरा केला जातो. तळ कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये शिमगोत्सवाची वेगवेगळी प्रथा आणि परंपरा पाहायला मिळते. अगोदर एखाद्या आंब्याच्या, फणसाच्या किंवा पोफळीच्या झाडाची निवड केली जाते. मग त्या झाडांची पूजा करून ते झाड होळीसाठी तोडून वाजत गाजत मांडावर आणलं जातं. मग हे झाड जमिनीमध्ये रोवून उभं केलं जातं आणि त्याला फुलांच्या तोरणांनी सजवलं जातं. फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्याची विधिवत पूजा केली जाते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि होळीभोवती फिरत बोंबा मारल्या जातात. आमच्या खेमाला सोन्याची सैर फोडे. होळीच्या या ज्वाळांमध्ये मनातले वाईट विचार आणि दुर्गुणांचा नाश व्हावा ही धारणा असते. होलिका दहनानंतर खऱ्या अर्थानं कोकणातल्या शिमग्याची सुरुवात होते. फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात कोकणातल्या प्रत्येक गावात स्थानिक ग्रामदेवतेची पालखी निघते. या पालखीमध्ये देवदेवतांचे मुखवटे आणि प्रतिमा ठेवल्या जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत पालखी नाचवली जाते. गावातल्या प्रत्येक वाडीतल्या घराघरात पालखी नेली जाते आणि तिथे पूजा केली जाते. आमच्या गावात तसं बघितलं तर गावहोळी म्हणून घातली जाते आणि गावहोळी घातल्यानंतरच इतर ठिकाणी वाडीवार होळी घातली जाते. आणि मग प्रत्येक मानकरी जे असतात त्यांच्याकडे ढोल आणला जातो. जे मानकरी आहेत त्यांच्या घरी ढोल आणल्यानंतर स्थानिक लोक रोंबाट मारणे, राधा वगैरे असे निरनिराळ्या पद्धतीचे कार्यक्रम केले जातात. आणि करमणूक म्हणून मारुतीचं हे मारुती किंवा इतर राधा हे कार्यक्रम करून लोकांचे मनोरंजन करतात. आणि ह्या कार्यक्रमामुळे मुंबई, पुणे
किंवा गोव्यासारख्या राज्यातूनही आमच्याकडे जे लोक आहेत स्थानिक सिंधुदुर्गातले ते या कार्यक्रमाला शिगमोत्सवला येतात. तळकोकणात रोंबाट मारण्याची आणखी एक अनोखी प्रथा पाहायला मिळते. गावातले आबालवृद्ध एकत्र जमून घरोघरी जाऊन रोंबाट मारतात. गेली 2 वर्ष शिमग्यावर कोरोनाचं सावट होतं. यंदा मात्र कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे पुन्हा त्याच उत्साहामध्ये शिमगा सण पार पडतोय. मारुतीक मान जास्त म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे 5 दिवसाचो शिगमो बोब्याचो शिगमो असता. प्रत्येक गावात फिरान आम्ही तो आमची तळी जी असता ती प्रत्येक गावात फिरान तळी प्रत्येकाच्या हुमऱ्यार ठेवून प्रत्येकजण घरातलो कोणी आपल्या यतान शक्ती होईत ता काय तळयेत घालता. पैसे म्हणा नारळ इडो म्हणा काय घालता. तर त्या नारळ इड्याबरोबर त्या प्रत्येक घरातलो जो काय क्लेश पादा काय आसात तो आमच्याबरोबर असणारो समोरचो मारुती हा तो त्यांचो क्लेश बाजूक करून त्या तळयेबरोबर तो क्लेश बोब्यातलो घेऊन जाता आणि तो आमच्याकडे आम्ही पोसाक मिटयतो परत. ह्यो शास्त्र ह्या खरा शास्त्र ह्या धार्मिक आमच्याकडे नेर्राक जपला जाता. सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातलं एक गाव नेरूर. गावातल्या सायाचे टेम इथल्या मांड उत्सवाला मोठं महत्त्व आहे. इथल्या गावडे घराण्याचा पारंपरिक रोंबाट मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गावातले हौशी मंडळं पौराणिक चित्रकथांवर आधारित देखावे सादर करून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतात. कोळ्याचा अवतार घेतलेली देवी पार्वती, श्री शंकराचं विराट रूप, मत्स्य अवतारातले श्री विष्णू किंवा कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेले हे देखावे डोळ्याचं पारणं फेडतात. तर आमच्याकडे जो सण साजरा केला जातो हा 5 दिवसाचा असतो. याच्यामध्ये पहिल्या दिवशी होळी एक ब्राह्मण एक स्थळाजवळ एखादी होळी उभारली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून गावातील दांडेकर लोक हे एक त्यांचा ढोल घेऊन ज्यांच्या घरी मांड असतात त्यांच्याकडे येतात आणि ते प्रत्येक घरामध्ये जाऊन नौबत करणे त्याच्यानंतर रोंबाट वगैरे मारणे शबाई मागण्यासाठी फिरतात. तर असा हा तळ कोकणातला आगळा वेगळा शिमगा, कोकणातली संस्कृती आणि परंपरा जपणारा. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग. तर मंडळी, पाहिलं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जातो. आता आपण जाणार आहोत रायगडामध्ये. रायगडात गौरी गणपती दिवाळी या सणांना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व होळी सणाला सुद्धा आहे. रायगडात होळीला आजही पूर्वापार परंपरेची जोड आहे. कोळी बांधवांचा होळी सण हा 15 दिवस आधीच सुरू होतो, तर इतरांचा सण हा 10 दिवस आधी लहान होळ्या लावून सुरू होतो. रायगडामध्ये कोळी बांधव कसे धमाल करतात पाहूयात. रायगडात होळी सणाची रंगत वेगळीच असते. शहरी भागापेक्षा गावागावांमध्ये होळीच्या उत्सवाची धूम पाहायला मिळते. ग्रामस्थ एकोप्यानं हा होळीचा सण आनंदात साजरा करतात. इथल्या कोळी बांधवांसाठी होळी सण ही एक पर्वणीच असते. कोळी बांधव हा वर्षभर आपल्या नौकेनं समुद्रात जाऊन मासेमारी करत असतो. होळी सणाच्या पूर्वसंध्येला आपली रोजीरोटी कमावून देणाऱ्या नौकेला तो राणीसारखा सजवतो. नौकेला रंगरंगोटी, झालर, फुलांच्या माळा लावतो. त्यानंतर कुटुंबियांसह मित्रपरिवारासह नौकेत बसून समुद्रात फेरफटका मारायला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोळी बांधव आजही जपतायत. होळी दहनाच्या दिवशी होळी समोर नाचगाणी करतात. त्यानंतर होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. कोळी लोकांचं बोट म्हणजे हे एकदम सर्वस्व आहे. म्हणजे आमचं बोट म्हणजे दैवत आहे एक प्रकारचं. त्या दैवताच्या जीवावर आम्ही सगळं म्हणजे मौज मजा करतो. हे होळी सण सगळे काय असेल ते साजरं करतो. म्हणून तिला वर्षातून एक वेळ रंगरंगोटी करून आमचे रूम बावटे वगैरे लावून म्हणजे भगवे आणि तिला सजवून अगदी व्यवस्थित पूजा बिजा करून ओटीची लहान मुलांना
बायकांना वगैरे कुठे फिरायला उद्या जे दिवसाला नेणार. होळीच्या सणाला अलिबाग कोळीवाड्यामध्ये महिलांचा आणि बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. सुपारीच्या झाडाला खड्ड्यात पुरून होळी उभी केली जाते. त्यानंतर तिला साडी दागिने परिधान करून सजवलं जातं आणि त्या होळीची पूजा केली जाते. वाद्यांवर फेर धरून नाचगाणी करून होळीचा सण साजरा केला जातो. होळी पौर्णिमेला गावकीच्या होळ्या लावल्या जातात. आमची होळी कोळ्यांचा सर्वात मोठा सण आहे. अलिबाग शहरातील प्रेमासपाडा म्हणून या एरियाचं नाव आहे, त्यामधली होळी आहे. आमच्या कोळी लोकांचा सर्व उदाहरणावर समुद्रावर अवलंबून असते आणि त्या समुद्रातून म्हणजे वेळेतून एक 4 दिवस मोकळा वेळ काढून ही होळी साजरी करतो आम्ही. आणि मोठ्या प्रमाणावर नाच गाणं मजा मस्ती करणं हा याच्यातून चालू असते. होळी म्हणजे पार्वती मातेचं रूप आहे, त्याच्यामुळे होळीला आम्ही पार्वती मातेचं मुखवटा चढवतो आणि तिला साडी वगैरे चढवून ओटी भरून जशी पार्वती माता आहे तशी आम्ही होळीला होलिका माता म्हणून तिला तयार करतो. होळी सणाच्या अनोख्या परंपरा इथं आजही जपल्या जातात. यापैकी एक म्हणजे देव आणि दानवांचं युद्ध. रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात होळी दरम्यान देव आणि दानवांचं युद्ध होतं. या युद्धाच्या वेळी होळीमध्ये जळकी लाकडं आणि निखारे फेकले जातात. देव दानवांचं युद्ध, पेटती लाकडं फेकण्याचा थरार पाहायला इथे असंख्य नागरिक जमतात. राजेश भोसलेकर, साम टीव्ही न्यूज, रायगड. कोकणी माणसांचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगा आणि त्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते. शिमगोत्सवामध्ये अनेक रूढी परंपरा आजही जपल्या जात आहेत आणि त्यापैकी एक परंपरा म्हणजे थाप मारणे. म्हणजे ही परंपरा काय आहे नेमकी पाहूयात. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी. रत्नागिरी जिल्ह्यात या होळी सणातली एक महत्त्वाची परंपरा असते, ती म्हणजे थाप मारणे. म्हणजे गावामध्ये कोणतेही महत्त्वाचे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मंदिरामध्ये जाऊन देवीला साद घातली जाते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा रत्नागिरीतल्या कारवांची वाडीमधल्या ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे. शिमगोत्सव चालू झाला की आम्ही या मंदिरामध्ये पहिल्यांदा येतो, इथे थाप मारतो. याच्यानंतरच आमचे बाकीचे पुढचे कार्यक्रम केले जातात आणि सुरू होतात. आणि वर्षपूर्वंपार हा आमचा इथला कार्यक्रम चालू आहे आणि तो आम्ही जपत आलो आतापर्यंत. जवळजवळ हा 10-15 पिढ्या हा आम्ही उत्सव आम्ही करतो आहे आणि टिपरी खेळे आम्ही इथे येऊन थाप मारून आम्ही चालू करतो. याच्यानंतरच आमचे पुढचे जे गावातले कार्यक्रम आहेत ते आम्ही करतो. पालखी बरोबर असतात ते खेळे आणि या खेळांची सुरुवातही मंदिरातून केली जाते. श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात त्यांनी हा खेळ केलाय. अगदी वृद्धही या टिपरे खेळामध्ये मंत्रमुग्ध होऊन नाचतात. यामुळे होळीचा आनंद या नृत्यामुळे आणखी द्विगुणित होतो. अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी. कोकणचं शिमगो या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणामध्ये शिमगोत्सवामध्ये अनेक प्रथा पाहायला मिळतात आणि त्यातली संकासूर हा महत्त्वाचा भाग. होळीमध्ये आमटीच्या काठ्या टाकल्या जातात आणि संकासुराला चिडवलं जातं. या चिडवणाऱ्यांना पकडण्यासाठी संकासूर चक्क पेटत्या होमातून सुद्धा धावतो. संकासूर असुर असला तरी त्याला अग्निदेवतेचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं जातं. रत्नागिरीतल्या होलिकोत्सवाच्या केंद्रस्थानी असलेला हा संकासूर. ही प्रथा ही मोठी मनोरंजक आहे. 3 गावांचे खेळे फाल्गुन षष्ठीलाच 5 गावं फिरण्यासाठी बाहेर पडतात. कारूळ, बोऱ्या, बुधल, पालचेत आणि नागझरी
ही 4 गावं पूर्ण झाल्यावर नव्या सुंकाई देवीचे खेळ सायंकाळी अडूर इथल्या पड्याळ मंदिरामध्ये डेरे दाखल होतात. तिथून निशाणवाला, संकासूर, सावळेवाले म्हणजेच काटखेळेवाले आणि मृदुंगवाले, त्याच्या मागे कासाळेवाले म्हणजेच झांज पथकाचा समावेश असलेले खेळे होळी मैदानामध्ये वाजत गाजत येतात. इथे पड्याळ देव आणि पिंपळेश्वर देवाचे 2 होम रचलेले असतात. खेळे प्रथम पड्याळ देवाच्या होमाला 5 प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर संकासूर या उत्सवाच्या केंद्रस्थानी येतो. संकासूर होमाला अग्नी देतो. होम पेटल्यावर तरुण मंडळी आमटीच्या काठ्या होमात तापवण्याचा प्रयत्न करतात. मग संकासूर त्यांना अडवतो. यावेळी त्याला कोणी चिडवलं तर त्याचा पाठलाग करताना संकासूर पेटत्या होमातूनही धावतो. मग खेळे शेजारी असलेल्या पिंपळेश्वराच्या होमाला प्रदक्षिणा सुरू करतात आणि होम प्रज्वलित झाल्यावर तिथेही हाच खेळ पुन्हा रंगतो. अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी. फाल्गुन महिन्यात येणारा हा शिमगा शेतकरी वर्गाच्या निवांत काळामध्ये येतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी या पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी प्रतिपदेला होम केला जातो आणि याला भद्रेचा होम असंही म्हणतात. कोकणात होळी उत्सवाला प्रारंभ झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये होळीच्या 1 दिवस आधी तेरसेचे होम पेटवण्यात आले. त्यामुळे होळीच्या 1 दिवस आधीच अनेक गावांमध्ये देवीच्या पालख्या गावभेटीसाठी फिरायला बाहेर पडतात. गुहागरमधल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढर, जानवडे आणि देवघर सारख्या अनेक गावांमध्ये तेरसेचे होम पेटवण्यात आले. त्यापूर्वी माड होळीची गावभर मिरवणूक सुद्धा काढली जाते. मग गावच्या सहाणेच्या ठिकाणी मोठी होळी पेटवली जाते. पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल आणि सनईच्या तालावर देवीची पालखी नाचवण्यात येते. कोकणातला शिमगा हा विविध भागात वेगवेगळ्या रूढी आणि परंपरेनं साजरा होत असतो, पण त्या उत्सवातला उत्साह मात्र सर्वत्र सारखाच असतो. अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. शिमग्याचा जोश हा संपूर्ण कोकणामध्ये पाहायला मिळतोय. नेमकं कसं आहे रत्नागिरीतलं वातावरण याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. कोकणातला शिमगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती पालखी. ग्रामदेवतेची पालखी कोकणातल्या शिमग्याला बाहेर पडते. ही पालखी घरोघरी जाण्या अगोदर पालखीतल्या देवाला रूप लावण्याचा कार्यक्रम फारच रंगतदार असतो. देवाला भरजरी वस्त्रांनी सजवलं जातं. देवाचा आकर्षक असा मुखवटा या पालखीत विराजमान केला जातो.
या पालखीतल्या देवाला देव पण यावं यासाठी देवाला रूप लावण्याचा कार्यक्रम शिमगोत्सवाला कोकणातल्या प्रत्येक गावात पाहायला मिळतो. रूप लावण्याच्या कार्यक्रमाबरोबरच सुवर्णालंकारांनी सजवलं जातं. ही पालखी अतिशय जागृत आहे. हे देवी आहे. तर 2 दिवस पालखी झाली की रामेश्वरला भेटून जाते. तिथून मग गाव भेटीला जाते आणि गाव भेट संपूर्ण गावाच्या पूजा घेऊन झाल्या की यावर्षीचा 30 तारीख एप्रिलच्या 30 तारखेला देवळामध्ये येऊन या देवीचा रूप उतरला जाईल आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा सांगता समारंभ पार पडला. शिमगोत्सव सुरू झाल्यावर आपल्या देवीला पालखीत बसवून सजवलं जातं. चौखांबात म्हणजेच मंदिरामध्ये ठरल्याप्रमाणे ज्या भाविकांना होळी दिली आहे त्या ठिकाणी पालखी आणि गावकरी होळी तोडण्यासाठी जातात. पालखी मंदिराबाहेर पडते. आंबा, पोफळ, सुरमाड अशा वेगवेगळ्या झाडांचा वापर होळीसाठी केला जातो. ढोल ताशांच्या गजरात ती आणली जाते आणि ती उभी केली जाते. तत्पूर्वी पालखीतल्या देवाला खेळवाची प्रथा आहे. त्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन खेळवली जाते. यामधल्या गावकऱ्यांचा उत्साह काही वेगळाच असतो. यावेळी गाऱ्हाणही घातलं जातं. आज 12 वर्षाच्या आपण चतुर्जमान जशी आजपर्यंत रखवाली केली तशी सर्वांना सुखी ठेव, चांगली बुद्धी देऊन तुझं काम धंदा करण्याची बुद्धी दे. काय अडीअडचणी असेल त्या 12 वर्षाच्या जपाला आवरून ठेव आणि सर्वांना सुखी ठेवणे सांभाळ कर. कोकणातल्या शिमगोत्सवात पालखी आणि परंपरेचं दर्शन या निमित्ताने घडतं. कोकणामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी नारळीच्या ज्या आहेत त्या होळ्या उभ्या केल्या जातात, आंब्याच्या होळी उभ्या केल्या जातात, त्याचबरोबर सुरमाडाच्या होळी देखील उभ्या केल्या जातात. आणि कोकणातील फागपंचमीला सुरू झालेला उत्सव हा पुढच्या काही दिवस या ठिकाणी असाच सुरू राहणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आज तगात कोकणामध्ये जपली जाते. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. तर असेही कोकणातल्या होळीचे रंग आहेत. कोकणी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो, होळी सणाला त्याला ओढ असते ते गावचेच, या मातीचेच ते जादू असावी. कोकणातलं शिमगो या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा. नमस्कार.